नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आपण बनवणार आहेत लाडू. तर लाडूंसाठी काय काय लागणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याला वस्तू हे पाण्यात भिजावं लागणार आहे, हे मी तुमच्यासोबत आज व्हिडिओ हा शेअर केलेला आहे. तर बघा, गहू आहेत. 2 किलो गहूंचे लाडू आपल्याला बांधायचे आहेत. तर गहू मी पाण्यात टाकलेले आहेत, तुम्ही बघितले. आणि 2 किलो खोबरं घेतलेलं आहे, त्याला मी बारीक किसून घेतलेलं आहे खोबऱ्याला. तर बघा, अशा पद्धतीने ओलवलेले गहू, खारीक, खोबरं आणि त्यात आपल्याला थोडी उडदाची डाळ घालायची आहे. अशा पद्धतीचे लाडू आपल्याला बनवायचे आहेत. तर बघा, खोबरं तुम्हाला दाखवलं. तर बघा, इथं शिंगाड्याचं पीठ आपण आणलेलं आहे, ते दुकानावर पॅकेट भेटतं. आणि इथं आहे खारीक, अर्धा किलो खारीक ही आहे, अर्धा किलो वेगळी आहे. ही मी डीमार्टमधून आणलेली होती, तेवढी पुरेशी होणार नव्हती म्हणून वापस अर्धा किलो आणलेली आहे. तुम्ही बघू शकता ही बघा अशा प्रकारे. तर लाडूंसाठी काय काय लागणार आहे हे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, 5 स्टार खसखस आपण आणलेली आहे. खसखससुद्धा आपल्याला लाडूंमध्ये लागते. आणि गोडंबी आहे. लाडू बांधायचं म्हटलं की खसखस, गोडंबी हे तुम्हाला माहीतच असेल. ही मी तुम्हाला दळायच्या वेळेस मोकळी करून दाखवणार आहे. तर पावशेर गोडंबी आहे. खसखसचं पॅकेट आहे. 2 किलो गूळ आहे, पण 2 किलो आपल्याला लागणार नाही आहे, 1.25 किलो गूळ आपल्याला लागणार आहे. आणि 1.5 किलो तेल लागणार आहे. आणि अर्धा किलो उडदाची डाळ आपल्याला यात घालायची आहे. तर डाळ मी तुम्हाला नंतर दाखवते. तर एवढं साहित्य लाडूंसाठी मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. लाडू बांधायसाठी सगळ्यात अगोदरची प्रोसेस जी आहे ती गहू पाण्यात टाकायची, ते मी तुम्हाला दाखवले. 2 किलो गहू आहे, ते पाण्यात टाकलेले आहे. त्यांना रात्री 2 तास पाण्यात टाकायचं आहे गहूंना. हा रात्रीची वेळ आहे ही. आणि रात्री 2 तास गहूंना पाण्यात टाकायचं आहे. संध्याकाळीच टाकून द्यायचं आहे 6 वाजेला. आणि 8 वाजेला ते गहू वापस गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. पाणी त्यांचं काढून घ्यायचं आहे, हे बघा. आणि रात्रभर त्यांना बांधून द्यायचे आहेत. तर बघा, छोटीशी चादर आहे, चादरमध्ये मी त्यांना रात्रभर बांधून ठेवलेलं होतं. आणि आता बघा, धाब्यावर उन्हात त्यांना वाळत घातलेलं आहे. तर गहूंना वाळू द्यायचं आहे, पूर्ण सुकू द्यायचे आहेत. आणि मग चक्कीवर त्यांना दळायचे आहेत. गहू आणि भाजलेली उडदाची डाळ आपल्याला चक्कीवर दळायची आहे. तर बघा, ही उडदाची डाळ आहे अर्धा किलो, तिला कढईमध्ये भाजून घेतलेली आहे. तर उडदाची पांढरी डाळ, तिला लालसरपणा येस्तोवर आपल्याला भाजायची आहे, जळू द्यायची नाही आहे. तर लालसरपणा येस्तोवर आपल्याला भाजायची आहे. तर बघा, ही उडदाची डाळ मी भाजून ठेवलेली आहे. आता उडदाची डाळ आणि गहू सासूबाई चक्कीवर दळून आणत आहेत. माझ्या मदतीला सासूबाई आहेत. लाडू बांधायचं म्हटलं की 2 जण हवेच असतात आपल्याला, एकटे बाईची फजिती होते. तर 2 जण राहतात तर खूपच चांगलं. तर बघा, काजू बदाम आहेत. आणि इथे बघा, वेलदोडे आणि साखर आपल्याला दळायची आहे लाडूंमध्ये घालायला. याच्याने लाडूची चव ही खूपच छान येते. आता इथं बघा, खारीकच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. 1 किलो खारीक होती, 2 किलो खोबरं होतं. आणि खारीक जी असते ती मिक्सरमध्ये एकटी दळली जात नाही. तर बघा, वेलदोडे आणि साखर इथं दळून घेतलेलं आहे. हे आपल्याला लाडूंमध्ये घालायचं आहे. पूर्ण नाही, याच्यात मी अर्धच टाकणार आहे, अर्धं काढून ठेवणार आहे. तर बघा, खारीक आहे ना, थोडीशीच घ्यायची आहे. आणि खोबऱ्याचा किस जास्त घ्यायचा आहे. आपलं मिक्सरचं भांडं जे आहे, जेणेकरून ते खराब होणार नाही म्हणून आपल्याला खोबऱ्यामध्ये ही खारीक ही दळायची आहे आणि बारीक करायचं आहे. थोडी खारीक आणि बाकीचं खोबरं घालून मिक्सरमध्ये दळलं ना, तर आपलं मिक्सरचं भांडं जे असतं ना, ते खराब होत नाही, तुटत नाही. बऱ्याच महिला ज्या असतात त्या खारीक मिक्सरमध्ये दळायला घाबरतात. म्हणून मी तुम्हाला दाखवलं की खारीक आणि खोबरं मिक्स करून दळायचं आहे. आता गोडंबी घेतलेली आहे. खारीक खोबरं आपलं बारीक करून झालेलं आहे. आता गोडंबीला आपल्याला जाडसर दळायची आहे, जास्त बारीक नाही दळायची. हे बघा, अशा पद्धतीने जाडसर दळायची आहे. आता खसखस आपल्याला दळायची आहे. खसखससुद्धा ही नुसती दळली जात नाही, बारीक होत नाही, म्हणून तिच्यात आपल्याला साखर घालायची आहे. तर बघा, 1 वाटी साखर मी तिच्यात घातलेली आहे खसखसमध्ये. आणि मग तिला बारीक दळायची आहे. मग साखर घालून ती बारीक दळली जाते. खसखस, वेलदोडे, खोबरे अशा ज्या वस्तूंमध्ये ना साखर घातली की ती बारीक दळलं जातं मिक्सरमध्ये. तर बघा, अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, A to Z लाडूंची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.
तर बघा ही खसखस आहे आपली दळून झालेली. या गोडंब्या आहेत. काजू बदाम आपण जाडसर कुटून घेतलेले आहेत. काजू बदाम दळलेले नाही आहेत. तुम्ही काजू बदाम खारीक खोबरं जास्तसुद्धा टाकू शकता. तर बघा अशा पद्धतीने 2 किलो गहूच्या हिशोबाने हे सगळं आपलं मटेरियल आहे. तर बघा शिंगाड्याचं पीठ ठेवलेलं आहे. खारीक खोबरं, गोडंबी, खसखस, काजू बदाम सगळं मी एक साईडला काढून ठेवलेलं आहे. तर बघा आता आपल्याला डिंक हा तळायचा आहे तेलात. कढईमध्ये तेल टाकलं आहे थोडं आणि थोडा डिंक आपल्याला इथं घ्यायचा आहे. 25 ग्रॅम डिंक मी इथं घेतलेला आहे आणि तेलात तळून त्याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्येच. तर बघा अशा पद्धतीने डिंकाला तेलात टाकलं की अशा पद्धतीने तो फुलतो आणि थंड झाल्यावर त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं राहतं. तर बघा अशा पद्धतीने वापस डिंक थोडा टाकायचा आहे. अशा पद्धतीने त्याला तेलात तळून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने डिंक थोडा थोडा टाकत आपल्याला तेलात तळायचं आहे आणि त्याला एका भांड्यात काढून थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये दळायचं आहे. तर खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट लाडू आपले इथं तयार होणार आहेत. मी जवळ डिंक तळून दळते तेवढ्यात सासूबाई जे आहेत डाळ आणि गहू दळून आणत आहेत चक्कीवरून. चक्की माझी घरची आहे. तर बघा जायफळ मी तुम्हाला दाखवलेलं होतं. जायफळ आपल्याला अर्ध इथं किसून घ्यायचं आहे. तर बघा डिंक तळून झाला आहे. त्याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात. आणि ती प्लेटमध्ये जे आहे ते जायफळ तुम्हाला दाखवलं त्याला अर्ध मी किसून घेतलं आहे, अर्ध काढून घेतलेलं आहे. जायफळाने वस्तू जी आहे ती खूपच चविष्ट येते. तर बघा डिंकसुद्धा दळून झालेला आहे. आता आपण घेतला इथं 1.25 किलो गूळ लाडूंमध्ये घालायला. तर बघा गूळ मी तुम्हाला दाखवला होता तो पूर्ण टाकलेला नाही, 1.25 किलो टाकलेला आहे. आणि खसखस इथं आहे, जायफळ आहे, काजू बदाम आहेत, गोडंबी आहे आणि खारीक खोबरं एकत्र केलेलं आहे. शिंगाड्याचं पीठ आहे, डिंक दळून झालेलं आहे. तर बघा मी पुन्हा दाखवते आहे तुम्हाला मटेरियल मी. आता आपल्याला इथं जे गहू मी तुम्हाला दाखवले होते ओलवलेले गहू ते धाब्यावर टेरेसवर वाळत टाकलेले होते आणि ते वाळून झाल्यावर सासूबाईंनी दळून आणले आहे. गहू आणि अर्धा किलो उडदाची डाळ भाजलेली मी तुम्हाला दाखवली होती. तर बघा गव्हाचं पीठ इथं आपण लालसरपणा येस्तवर भाजायचं आहे. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि कढई छोटी आहे म्हणून 2 वेळा करून इथं पीठ हे आपल्याला भाजायचं आहे. तर बघा गव्हाचं पीठ 2 वेळा करून भाजून घेतलं आहे. आता शिंगाड्याचं पीठ आपल्याला भाजायचं आहे. जास्त नाही भाजायचं, फक्त मीडियम भाजायचं आहे. आणि बघा ही उडदाची डाळचं पीठ आहे. उडदाची डाळ दळलेली तिला आपल्याला भाजायचं नाही आहे, कारण उडदाची डाळ आपण भाजलेली होती. किंवा गोडंबी आहे, गोडंबी पण आपल्याला थोडीशीच भाजायची आहे. कच्चे पदार्थ टाकायपेक्षा थोडेफार भाजून घेतलेले बरे असतात. मग ते लाडू जे आहेत आपल्याला जास्त दिवस टिकतात. लाडू काय आपले 1-2 दिवसात संपत नाही. म्हणून थोडे भाजून घेतले की लाडू आपले किती पण दिवस तुम्ही पुरवा चांगलेच असतात, खराब वगैरे होत नाही. तर बघा गोडंबी पण भाजली, शिंगाड्याचं पीठ भाजलं. आता इथं बघा मोठी पाटी घेतलेली आहे. पाटीमध्ये मी जे गव्हाचं पीठ भाजलं होतं ते टाकलेलं आहे. एका वाटक्यामध्ये उडदाची डाळचं पीठ आहे आणि बाकीचं मटेरियल आहे. तर इकडं पातेल्यामध्ये आपल्याला इथं 1.5 किलो तेल मी टाकलेलं आहे आणि 1.25 किलो गूळ आहे. तर तेल गरम होऊ द्यायचं आहे. तर इथं आपण बघूयात सासूबाई माझ्या जे पीठ आहेत पिठात गरम केल्यानंतर गुंथा होऊन जातात. तर त्या अशा आपल्याला गुंथा सोडवायच्या आहेत आणि जायफळ त्यात टाकलेलं आहे. जायफळ आणि खसखस त्या पिठामध्ये सासूबाईंनी कालवलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने एक जीव त्या पिठाला आपण करून घ्यायचं आहे. तिकडं तेल आपलं गॅसवर गरम होत आहे. गूळ पण आपण बारीक करून घेतलेला आहे.
तुम्ही गुळला किसू शकता किंवा कुटू शकता बारीक. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे. आपण पीठ भाजतो तेव्हा त्याच्यात गाठी तयार होऊन जातात. तर बघा डिंक टाकला. आता डिंक मी मिक्सरमध्ये दळून ठेवलेला होता तो. इकडं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता गूळ इथं आपण टाकून द्यायचं आहे. तर बघा हळूहळू टाकायचं आहे गूळ. तेल गरम आहे. तर बघा अशा पद्धतीने हळूच त्याला तेलात सोडायचं आहे. घाई करायची नाही आहे, कारण तेल गरम असतं आणि अंगावर ओतलं वगैरे की ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे. तर बघा 1.5 किलो तेल आणि 1.25 किलो गूळ त्यात घातला आहे. तेल गरम झाल्यावर गूळ त्यात टाकायचं आहे. जास्तही गरम नाही होऊ द्यायचं आहे. कोमट झालं की गूळ त्याच्यात टाकून द्यायचा आहे आणि त्याला हळूहळू आता आपल्याला परतवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने तेल गरम झालं की गूळ तो आपोआप तेलात विरघळतो. तर त्याला विरघळू द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं खालीवर त्याला आपण करून द्यायचं आहे आणि तेल गरम झालं की गूळ आपोआप त्याच्यात वितळून जातो. तर हळूहळू सांभाळून आपल्याला हे तेल आणि गुळाचं काम जे आहे ते करायचं आहे. मैत्रिणींनो, काही शंका असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा आता गोडंबी पिठात टाकलेली आहे. अगोदर गव्हाचं पीठ पाटीमध्ये पूर्ण टाकलेलं होतं, तुम्ही बघितलं. नंतर खसखस घातली, डिंक घातला, जायफळ घातलं. आता गोडंबी जी आहे ती टाकत आहोत आपण दळलेली. गोडंबीनंतर काजू बदाम टाकलेले आहेत. तुम्ही 12ही महिने हे लाडू बनवू शकतात आणि खाऊ शकतात. इतके स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू हे खारीक, खोबरं आणि उडदाची डाळ मिक्स करून जे आपण बनवतो हे असतात. तर बघा आता खारीक खोबरं हे आपल्याला जे बारीक केलेलं होतं आपण ते टाकत आहोत. उडदाच्या डाळीचं पीठ जे आपण दळलेलं होतं, उडदाची डाळ ती सुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल उडदाची डाळ भाजली होती, डाळीचं पीठ नाही भाजलेलं होतं आपण. डाळ भाजली होती म्हणून पीठ भाजायचं काम नाही. आणि उडदाची डाळीचे दळून घातली की लाडू हे खूपच छान लागतात. तर बघा अशा पद्धतीने गूळ जो आहे तेलात आपला पूर्ण वितळू द्यायचा आहे. त्याला जास्तही तेल जे आहे जास्तच कडक नाही करायचं आहे, कारण तो गुळाचा पाक असतो आणि तो जास्तच वेळ गॅसवर ठेवलं की गरम होऊन जातो, पाक तयार होऊन जातो त्याला आणि लाडू जे असतात ते आपले कडक होऊन जातात. तर तसं होऊ द्यायचं नाही आहे. फक्त गूळ आपल्याला वितळू द्यायचा आहे तेलामध्ये. आणि बघा अशा पद्धतीने गूळ वितळला की आपल्याला ते पिठात टाकून द्यायचं आहे. तर बघा पाटी किचन ओट्यावर ठेवून दिलेली आहे. गव्हाचं पीठ, उडदाच्या डाळीचं पीठ, खारीक, खोबरं, काजू, बदाम, गोडंबी, खसखस, जायफळ, डिंक वगैरे सगळं एकजीव पिठात करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण आपला गूळ जो आहे तेलात वितळून गेलेला आहे. तर फडक्यांच्या साहाय्याने पातेलीला पकडायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण राऊंडमध्ये फिरवत पूर्ण पिठामध्ये तेल आणि गूळ जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. पातेल्याला गूळ जो आहे तो चिकटलेला आहे, त्याला सुद्धा काढून घ्यायचा आहे. आता आपण पाटी जी आहे ती खाली ठेवून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने 1.5 किलो तेल आणि 1.25 किलो गूळ आपण पूर्ण पिठामध्ये मिश्रणमध्ये आता टाकून दिलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे आपल्याला कालवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे.
हळूहळू सांभाळून आपल्याला कालवायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, पूर्ण मटेरियल मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पूर्ण लाडूंची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. इथं कुठंच काही मी व्हिडिओ बंद करून केलेलं नाही आहे. जसे लाडू आम्ही नेहमी बांधतो तसेच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर डोळे बंद करून तुम्ही हा व्हिडिओ बघून लाडू तयार करू शकता. आणि हे लाडू आम्ही नेहमीच बनवतो. मिस्टरांना खायला देतो. तर मिस्टरांचे मित्रसुद्धा खातात आणि ते आम्हाला विचारतात की कसे बनवले लाडू, खूपच छान झाले आहेत. आणि त्यांनासुद्धा आम्हाला ही माहिती सांगावी लागते लाडूंची आणि व्हिडिओ शेअर करावा लागतो. तर ते सुद्धा बघून बनवतात आणि खूपच छान आहे म्हणतात. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये पिठाला कोरडेपणा राहून जातो, तसं राहू द्यायचं नाही आहे. तर बघा, पूर्ण पीठ खालीवर आपल्याला कालवायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपण एकजीव करून घेतलेला आहे. आता तुम्ही लाडू बांधायला सुरुवात करू शकता. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लाडू तुमचे इथं तयार होणार आहेत. तर बघा, पूर्ण लाडू बांधस्तोवर तर व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता आणि एवढा व्हिडिओ तर तुम्ही बघितला नसता. तर म्हणून पूर्ण लाडूंचं पूर्ण मटेरियल, पूर्ण साहित्य सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि लाडू आपले आता बांधत आलेले आहेत. तर बघा, अशा पद्धतीने खूपच छान तेलही आपलं पिठामध्ये जास्त झालेलं नाही आहे आणि कमी पण झालेलं नाही आहे. एकदम आपलं मटेरियल जे होतं, तेल गूळ वगैरे सगळं एकदम बरोबर झालेलं आहे. नाहीतर कसं असतं, ते लाडूंमध्ये काही गडबड झाली की तेलच जास्त होऊन जातं, तेल नितरायला लागून जातं लाडूंमधून, किंवा कमी पडून जातं. ते लाडू असे बरोबर येत नाही. एकदम असे लाडू फोडला की त्याचा भुगा होऊन जातो, तेल कमी पडलं की. आणि जास्तही पडलं की ते लाडू आपल्याला खाल्ले जात नाहीत, त्यांच्यामधनं तेल निघतं. तसंही काहीच झालेलं नाही आहे. सगळा बजेट एकदम छान होता आणि एकदम छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत. खायलाही खूप स्वादिष्ट आणि चविष्ट आहेत. तर नक्कीच ट्राय करा. काही शंका असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा. तर बघा, अशा पद्धतीने गोलमटोल एकदम छान असा लाडू तयार होत आहे, तुम्ही बघू शकता. बघा, माझी मुलगी आहे लहान, तीसुद्धा आम्हाला मदत करते. तिला हौस येते लाडू बांधायची, म्हणून तीसुद्धा मदत करते. तर बघा, अशा पद्धतीने व्हिडिओ बघून तुम्ही जर एकटे असाल तर एकट्यासुद्धा तुम्ही लाडू तयार करू शकता व्हिडिओ बघून. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आणि कोणाच्या मदतीची गरज नाही. अशा प्रकारे व्हिडिओ बघून तुम्ही हे लाडू तयार करू शकता. बघा, माझी मुलगी पण दाखवते. हातांना जे आहे सगळं पीठ हे लटकून जातं, तर ते पीठही आपण काढून घ्यायचं आहे. तर बघा, मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट गहू आणि उडदाची डाळीचे लाडू आपले तयार आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लाडू बांधायची रेसिपी ही छोटी नाही आहे. खूपच मोठा व्हिडिओ पण झालेला आहे, कारण मी त्याच पूर्ण दाखवलेलं आहे. गहू पाण्यात टाकायपासून तर सुकायपासून तर सगळंच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. किराण्याचा बाजार वगैरे लाडूंसाठी काय काय लागतं सगळंच दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ मोठा झालेला आहे. आणि एकदम छान असे लाडू आपले आता तयार झालेले आहेत. म्हणून व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. नवनवीन लाडू मी तुम्हाला इथं दाखवणार आहे, रेसिपीज दाखवणार आहे. तर नक्कीच ट्राय करा.
उडदाच्या डाळीचे लाडू. आणि अजून कसले लाडू हवे असतील तर कमेंट करून सांगा. तर बघा आईंनी एकदम छान असे लाडू पाटीमध्ये रचून दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने लाडू आपले तयार आहेत. तर लाडूंसाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाडू खाऊनही बघितले आहेत, खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट आलेले आहेत.